नमस्कार मित्रांनो, मी गोपाळ डाकेबळे. मित्रांनो, आपले सरकार सेवा केंद्र मोफत सुरू करण्यासाठी मित्रांनो काही जिल्ह्यामध्ये फॉर्म उपलब्ध झालेले आहेत. मित्रांनो, या अगोदर मागच्या महिन्यातच आपण बघितलं की एक GR शासनातर्फे प्रदर्शित करण्यात आलेला होता, ज्यामध्ये मित्रांनो प्रत्येक गावामध्ये एक आपले सरकार सेवा केंद्र जे आहे ते उघडण्यात येणार आहे आणि या संदर्भातली मित्रांनो कारवाई सुद्धा सुरू झालेली आहे. बहुतांश मित्रांनो सुरुवात झालेली आहे फॉर्म भरायला. तर मित्रांनो, आपण इथे रायगड जिल्ह्यामध्ये ऑनलाईन अर्ज भरायला सुरुवात झालेली आहे. तर हाच ऑनलाईन अर्ज कशा प्रकारे भरायचा याबद्दलची संपूर्ण A to Z माहिती पाहणार आहोत. तत्पूर्वी आपण चॅनलवरती नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. अशाच प्रकारची माहिती आधारित व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचत राहतील. तर पाहूया मित्रांनो या संदर्भातली सविस्तर माहिती. तर मित्रांनो, सर्वात अगोदर तुम्हाला raigad.gov.in या वेबसाईटवर यायचं आहे. याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. इथे आल्याच्या नंतर मित्रांनो आपल्याला वर्तमान अद्यतने दिसेल. याच्यामध्ये आपण पाहू शकता आपले सरकार सेवा केंद्र मागणी अर्ज लिंक आणि ऑफलाईन अर्जासाठी मित्रांनो इथं लिंक दिलेली आहे. त्याचबरोबर ज्या रिक्त जागा आहे त्या रिक्तांची केंद्रांची यादी सुद्धा इथं दिलेली आहे. याच्यावरती क्लिक केल्याच्या नंतर मित्रांनो आपण इथं पाहू शकता या PDF मध्ये मित्रांनो ज्या ठिकाणी जागा रिक्त आहे रायगड जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणच्या ही PDF आहे मित्रांनो. त्या ठिकाणची जर आपण रहिवासी असाल तर मित्रांनो आपण इथं अर्ज करू शकता. एकदा ही PDF तुम्ही डाउनलोड करून घ्या. लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. आता ऑनलाईन अर्ज करण्यासाठी ऑनलाईन अर्ज लिंकवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. लिंकवरती क्लिक केल्याच्या नंतर ओके करा. ओके केल्याच्या नंतर अशा प्रकारचा हा फॉर्म ओपन होईल, ज्यामध्ये मित्रांनो सर्वात अगोदर तुम्हाला इथं तुमचा ईमेल ID टाकून घ्यायचा आहे. ईमेल ID टाकल्याच्या नंतर पाहू शकता आपले सरकार सेवा केंद्र मागणी अर्ज म्हणून एक. त्यानंतर मित्रांनो आपण इथे पाहू शकता जिल्हाधिकारी कार्यालय रायगड आणि विषय आहे नवीन आपले सरकार सेवा केंद्र मिळण्यासंदर्भातला. याच्या काही अटी आणि शर्ती आहे ज्या आपण सविस्तर वाचायचे आहे आणि खाली स्क्रोल करायचं आहे. वरील सर्व अटी मला मान्य आहे तर याच्यावरती आहे वरती टिक करा आणि नेक्स्ट करा. नेक्स्ट केल्याच्या नंतर मित्रांनो CSC सेंटर जर का आपल्याकडे असेल तर ते विचारले जाईल. असेल तर अवेलेबल वरती क्लिक करा. जर का आपण CSC सेंटरसाठी अप्लाय केला असेल तर अप्लाय वरती केला. जर नसेल मित्रांनो तर नॉट अवेलेबल वरती क्लिक करून आपल्याला नेक्स्ट करायचं आहे. तर मित्रांनो एक पर्याय निवडून नेक्स्ट करा. नेक्स्ट केल्याच्या नंतर मित्रांनो पाहू शकता अशा प्रकारे आता आपल्याकडे CSC सेंटर जर का आपण अवेलेबल केलं तर आपल्याकडे मित्रांनो CSC सर्टिफिकेट असलं पाहिजे. CSC सर्टिफिकेटचा असा सॅम्पल आपल्याला दिसेल ज्यामध्ये आपला CSC ID असतो. तो CSC ID इथं टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर ऍड्रेस टाकायचा आहे CSC सेंटरचा आणि त्यानंतर आपल्याला CSC सेंटर इथं अपलोड जे सर्टिफिकेट आहे ते अपलोड करायचं आहे. यासाठी ऍड फाईलवरती क्लिक करायचं आहे. ब्राउज करून मित्रांनो जिथे कुठे तुम्ही तुमचं सर्टिफिकेट सेव्ह केलेलं असेल तिथून अशा प्रकारे मित्रांनो अपलोड करायचं आहे. पाहू शकता अपलोड झालेला आहे. नेक्स्ट करा. नेक्स्ट केल्याच्या नंतर आता वैयक्तिक माहिती द्यायची आहे, ज्यामध्ये अर्जदाराचं संपूर्ण नाव येणार आहे पॅन कार्डनुसार. त्यानंतर राहण्याचा पत्ता, त्याच खाली मोबाईल नंबर, त्यानंतर मित्रांनो आधार नंबर, त्याखाली पॅन नंबर, अशा प्रकारची संपूर्ण वैयक्तिक माहिती भरा. त्यानंतर क्वालिफिकेशन म्हणजे शिक्षण लागेल. कमीत कमी मित्रांनो तुमचं 12वी पास असणं आवश्यक आहे. ग्रॅज्युएशन असलं तरी चालेल मित्रांनो. जे तुमचं शिक्षण असेल तिथे अशा प्रकारे टिक करून घ्या. त्यानंतर खाली स्क्रोल केल्याच्या नंतर आपल्याकडे संगणक प्रशिक्षण ज्यामध्ये डिप्लोमा इन कॉम्प्युटर, MSc CIT CCC प्रमाणपत्र किंवा अदर कोणतंही प्रमाणपत्र जर असेल तर ते मित्रांनो आपल्याला टिक करून घ्यायचे आहे. त्यानंतर खाली यायचं आहे. खाली अर्जदार अपंग आहेत का, जर अपंग असेल तर येस करा. नसेल तर मित्रांनो नो वरती क्लिक करून आपल्याला नेक्स्ट वरती क्लिक करायचं आहे. नेक्स्ट केल्याच्या नंतर मित्रांनो इथे पाहू शकता आता ज्या ठिकाणी आपले सरकार सेवा केंद्राची जागा रिक्त आहे त्या तालुक्यात आपल्याला दाखवले जाईल. ज्या तालुक्यातील आपल्याला असाल, ज्या तालुक्यात आपल्याला अर्ज करायचा असेल तर तालुका मित्रांनो इथे अशा प्रकारे टिक करा. तालुक्यावर टिक केल्याच्या नंतर खाली तुम्हाला इथं नेक्स्ट करायचं आहे. नेक्स्ट केल्याच्या नंतर आता ज्या तालुक्यामध्ये ज्या गावात आपल्या सरकार सेवा केंद्राच्या जागा रिक्त आहे त्या गावांची यादी तुम्हाला दिसेल. जिथे तुम्हाला अर्ज करायचा आहे त्या गावाच्या नावापुढे टिक करायचे, नेक्स्ट करायचं आहे. नेक्स्ट केल्याच्या नंतर आता तुम्हाला पाहू शकता अर्जदार यांच्याकडे यापूर्वी आपले सरकार सेवा केंद्र होते का, जर असेल तर येस करा. नसेल तर नो वरती क्लिक करा. त्यानंतर केंद्राचा संपूर्ण पत्ता टाकायचा आहे ज्या ठिकाणी तुमचं आपल्या सरकारच्या केंद्र होतं ते. त्यानंतर मित्रांनो पिनकोड टाकून घ्यायचा आहे. आपला पोस्टल पिनकोड जो आहे तो इथे टाका. त्यानंतर मित्रांनो खाली तुम्हाला लॅटिट्यूड म्हणजेच मित्रांनो अक्षांश किंवा रेखांश ज्याला म्हणतो ते टाकून घ्यायचं आहे. याच्यासाठी तुम्हाला पुढे वेबसाईट सुद्धा दिलेली आहे. याच्यावरती क्लिक करून मित्रांनो तिथे टाकून घ्यायचं आहे. या वेबसाईटवर आल्याच्या नंतर ज्या ठिकाणी आपण अर्ज करत आहात ते ठिकाणचं नाव टाकून फाइंड करायचं आहे. मिळाल्याच्या नंतर मित्रांनो ते इथं टाकून घ्या. त्यानंतर मित्रांनो रेखांश सुद्धा आपल्याला असंच करायचं आहे. त्यानंतर आता खाली यायचं आहे. खाली आपल्याला जे आपली जागा आहे आपले सरकार सेवा केंद्र सेंटरची ती किती स्क्वेअर फूट आहे ते आपल्याला इथं टाकून घ्यायचं आहे. नेक्स्ट करायचं आहे. त्यानंतर आता संगणकाचा तपशील विचारेल आपल्याला. आपल्याकडे किती संगणक उपलब्ध आहे, 1, 2 किंवा 2 पेक्षा जास्त आपल्याकडे संगणक उपलब्ध आहे. जे असेल त्याच्यावरती टिक करा. प्रिंटर किती आहे मित्रांनो, आपल्याकडे लेझर प्रिंटर आहे, इंजेक्ट प्रिंटर आहे किंवा PVC कार्ड प्रिंटर आहे किंवा प्रिंटरच नाही तर जो पर्याय तुम्हाला असेल तुमच्याकडे तर तो तिथून निवडून घ्यायचा आहे. त्यानंतर खाली तुम्हाला बायोमेट्रिक उपकरण विचारेल.
यामध्ये मित्रांनो आपल्याकडे बायोमेट्रिक उपकरण कोणतं आहे, मंत्राचं आहे, मॉर्फोचं आहे, स्टारटेकचं आहे किंवा अदर कोणतं आहे किंवा डिव्हाइसेस नाही, जे असेल त्याच्यावरती क्लिक करून घ्या. त्यानंतर आता खाली तुम्हाला इंटरनेट जोडणीबाबतचा तपशील विचारेल. आपल्याकडे कुठल्या प्रकारचं इंटरनेट आहे, ज्यामध्ये आपण कुठलाही एक ऑप्शन निवडू शकता. मित्रांनो इथे असे ऑप्शन दिलेले आहे. जर नसेल तर नो वरती क्लिक करायचं आहे. तर मित्रांनो शक्यतो तुम्ही कुठलाही एक इंटरनेटचा पर्याय निवडा. त्यानंतर नेक्स्ट करा. त्यानंतर मित्रांनो इथे तुम्हाला डिस्क्लेमर दिसेल. इथं मित्रांनो पाहू शकता, आता वरील अर्जात नमूद केलेली संपूर्ण माहिती ही माझ्या माहितीप्रमाणे समजुतीनुसार खरी असून त्यामध्ये काही खोटे आढळून आल्यास भारतीय दंड संहिता कलम 199 व 200 व अन्य संबंधित कायद्यानुसार शिक्षेस पात्र राहील याची मला पूर्ण जाणीव आहे. अशा प्रकारचं हे डिस्क्लेमर आहे. यामध्ये मित्रांनो आपल्याला आय ॲग्री करायचं आहे आणि फायनली हा अर्ज सबमिट करायचा आहे. सबमिट झाल्याच्या नंतर मित्रांनो जो आपण ईमेल आयडी दिलता त्या ईमेल आयडी वरती मित्रांनो आपल्याला या अर्जाची प्रिंट प्राप्त होईल. ती प्रिंट मित्रांनो आपल्याला प्रिंट करून घ्यायची आहे. प्रिंट केल्याच्या नंतर मित्रांनो आपल्याला एक ऑफलाईन अर्ज सुद्धा करावा लागतो. ऑफलाईन अर्जासोबत मित्रांनो ती प्रिंट तुम्हाला आपल्याला ते जवळच्या कलेक्टर ऑफिसमध्ये जमा करायचं आहे. तर भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच एका नवीन माहितीसह. तोपर्यंत व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर करा.